शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र योजना, सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा संपूर्ण संच पुरवणे ही योजना केंद्र व महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना 2024 मध्ये सुरू केली होती। तुम्ही अर्ज कुठे केले दाखवा। हे महावितरण उपकार्यकारी अभियंता हा 14 तारखेला केलाय, 14/5ला। त्याच्यानंतर 30/5ला दुसरा अर्ज केला, त्याच्यानंतर 10/6ला तिसरा केला, आणि आता 19/6ला चौथा केला। सर्व ओसी आहेत ना माझ्याकडे महावितरण। पैसे भरल्याची डिमांडची पावती आहे तुमच्याकडे? हे कंपनी निवडली ते आणि हा डिमांड भरला ते 24 ऑक्टोबर 2024ला 12 वाजता भरण्यात आला पैसे। मग त्यामध्ये कुठल्या कंपनीचे तुम्ही साहित्य बोलवलं होतं? सिद्धकला रिन्युएबल हे काहीतरी आहे हे। मग त्याच कंपनीचे त्यांनी ते सामान द्यायला पाहिजे का? हो, तसंच त्याच कंपनीचा यायला पाहिजे, पण ते असेंबल करून देतात, पण आम्हाला तोही चालेल, पण परिपूर्ण सामान नाही ना, चालू नाही झाली ना। ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी रत्नाकर दोनाळकर यांनी दिनांक 11/6/2024ला महावितरण कंपनीकडे सोलर पंपाची मागणी केली होती। याकरिता दिनांक 24/10/2024ला 32,075 रुपये ऑनलाईन पेमेंटसुद्धा केला। 8 महिन्याचा कालावधी होऊनसुद्धा निवड केलेल्या सिद्धकला कंपनीने सौर पॅनल लावण्यास टाळाटाळ करीत आहे। 1.25 महिना होऊन गेला, पूर्ण सामान आहे। वरून तो कंपनी सर्व त्याच्यामध्ये राहते, वाहतूक खर्च सर्व आणून लावून फिट करून देणे। तर माझ्याकडून त्याने 5,000 रुपये किराया घेतला डग्याचा, सामान पोहोचलो, तोही अपूर्ण। म्हणजे तुमचा कंप्लीट नाही झाला का? नाही। का बरं कंप्लीट नाही झाला? सामानच अपूर्ण आहे ना। त्यानं रात्र 10 वाजता आणून टाकलं सामान, काहीच सांगलं नाही, काही नाही। त्याच्यानंतर 15 दिवस त्यानं कॉन्टॅक्टच नाही केला। आम्ही फोन करत होतो तर उचलत नव्हते, आता जे उचललं तर अपूर्ण सामान आहे। त्याच्यामुळे तुमची काय नुकसान झाली? हो, माझे पर्यायी मरण पावले, माझं शेतीचंही नुकसान। आज माझा रोवणं चालू राहिला असता, आता पुन्हा 1 महिना लेट जाईल। तुमच्या सोलर प्लेट लावलेली दिसली मला? नाही लावलेली, त्याच्यात कमी आहे ना। मी स्वतः आपला माणूस लावून आपण आपला आर्थिक खर्च करून मी लावण्यात आला, म्हणजे पाण्या पावसाच्या याच्यात जमणार नाही म्हणून। त्याने 1 प्लेटही नाही दिला ना। पाईपाची काय भानगड होती? पाईपाची म्हणजे तो माझा टाकला आहे याच्यामध्ये 180 फीट खोली बोरची, तो पुरा पाईप कंप्लीट येते। त्याने 2 गेड आणले, म्हणजे पुरा कंप्लीट नाही दिला तुम्हाला? नाही। हो, पैसे का दिले तुम्ही? आता बा कास्तकार माणूस वेळेवर कामावर झाला बा म्हणून मागले त्यानं खर्च म्हणून वाहतुकीचा, तर दिलो। ती सगळी जिम्मेदारी कोणाची असते? त्याची, कंपनीची। सर्व त्याचा आणून देणे, लावून देणे, फिट करणे सर्व त्यांचा राहते, गड्डा करणे। किती पैसे दिले? आता वाहतूक खर्च म्हणून 5,000 डग्याचे न, असे 2,000। किती शेतीची नुकसान झाली तुमची? तर माझी झाली ना 6 एकराची। डबल पडे भरावे लागले? हो। का बरं? का बरं म्हणजे ते पूर्ण पाणी आता बा आला सोलरचं सामान म्हणून मी लवकर पर्याय टाकून दिलो, चालू होईल, आज होईल, उद्या होईल। तर ते मरण पावले, ते दुसरे टाकलो आता, तेही वापरून नाही राहिले पाण्यामुळे। धानचे धानच आहे। तुम्हाला शासनाला काय सांगायचं आहे? शासनाला हेच का लवकरात लवकर करण्यात यावा। इतके दिवस झाले नाही, तुमचं शासनाचं म्हणणं आहे का 3 महिन्यात भेटेल, तर 9वा महिना चालू आहे। बरं, सामान आला तर आला, कंप्लीटही नाही आहे पूर्ण। आता इथं जो माझा कमी सामान आला याच्यामध्ये कंपनीचा आहे का हे मधातले कोणी आहे यानं गायब केला, शासनाने शोधावं ना, मग त्वरित लावून द्यावा। कंपनी कुठली म्हणला तुम्ही? सिद्धकला सोलर। या कंपनी मार्फत आपल्या गावामध्ये किती सोलर बसवण्यात आले? 2, एक माझ्या
शेताजवळचा शेख भाऊरावजी कार यांचा. त्यांचं झालं का पूर्ण त्यांचं complete? झालं 3 महिन्याच्या पहिलेच पूर्ण. त्यानं म्हणजे 1 रुपया नाही खर्च आला त्यांना. गड्डा त्यानंच केला सर्व. आपल्याच यानं डग्यानं आणलं सामान, फिट करून दिलं, चालू करून दिला. नाही इथं जो आहे तो त्यांचा तो त्या कंपनीचा थ्रू जो एजंट तो काहीच रिस्पॉन्स देत नाही. कोर्टचा आहे तर तो पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो अशी कोणतीही घटना घडली. हॅलो, अरे का झालं आमच्या सोलो प्लेटचा? अरे माझे पडे मरून राहिले ना. कार रोज नको करा म्हणते आता तुम्ही. नाही नाही नाही, तुम्ही पाठवणार आहात का नाही आहात तुम्ही? कधी कधी किती दिवस लागतील अजून? तुम्ही त्याच्यापेक्षा पाठवाच नको. ही जबाबदारी महावितरण व निवड केलेल्या सिद्धकला कंपनीची असून सिद्धकला कंपनीने अर्धवट संच आणून सोडून दिले. याबाबत महावितरणला विचारलं की कंपनीचे नंबर देतात व मेल करा असे सांगतात. त्या नंबरवर मेल केला की ते म्हणतात हे आमचे काम नाही. फोन केला की उचलत नाही, उचलला तर उद्धटपणे उत्तर देतात. तर तुम्हीच सांगा मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्यांनी न्याय कुठे मागायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 32 काल केलं त्याने. जो वीर शिरशी कोलबीचा आहे त्याचं एजंट सामान टाकते, त्याला 32 काल केलं ते तर उचललं नाही. 15 दिवस त्याचा पत्ताच नाही. कंपनीवाल्याने फोन उचलला होता का? कंपनीवाल्याने माझा फोनच नाही उचलला. फक्त तो जो आहे संभाजीनगरला जो साई सोलर का काय डेपो मध्ये त्यानं फक्त रिसिव्ह करते तो कधी कधी. तर तो येतेच म्हणते डॅमेज होता, अमुक होता. कंपनीवाले बोलतच नाही काही. आता आम्ही काय कंपनीपर्यंत काय कशाला जाऊ? जी महावितरण तर्फे आता आम्ही महावितरण पर्यंतच आपली कास्तकाराची धाव. आपला PM कुसुम योजनेमधून होता. ती योजना बंद झाली ना? हो, ते आता झाली बंद, पण आपला पहिलेच आहे ना. इतके दिवसही होऊन जर लागत नसेल तर काही उपयोग नाही ना. तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला काय सांगू शकता? हेच का बा, तुम्ही बोलता त्याचे ताबडतोब हे कंपनीवाले करत नाही, तुमचे MSCB वाले लक्ष देत नाही. आम्ही शेतकरी पोटपर्यंत जाणार आहोत का? कंपनीपर्यंत जाणार आहोत का? काही वरपर्यंत? आमची धाव फक्त महावितरण पर्यंतच. ब्रह्मपुरी तालुक्यातील रत्नाकरचे हे एकच उदाहरण नसून निवड केलेल्या कंपन्यांचा बेजबाबदारपणा, मनमानी कारभारामुळे आज ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी सोलर पॅनलपासून वंचित आहेत.